विक्रमजी, हे चुकीचं आहे. तुम्ही आमचे घर मालक आहात. राधिकाचा आवाज थरथरत होता. त्या दुपारी राधिकाचे सगळे बांध फुटले. मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. कथेचे नाव आहे घर मालकाचे आगमन. दुपारची वेळ होती. उन्हाळ्याचा तडाखा हळूहळू कमी होत होता, पण संपूर्ण परिसरात एक विचित्र आणि जड शांतता पसरली होती. हॉलमधील घड्याळाचा टिकटिक असा नियमित आवाज संपूर्ण घरात घुमत होता. राधिका खिडकीजवळ उभी राहून बाहेर शांत असलेल्या रस्त्याकडे पाहत होती. राधिका दिसायला अत्यंत सुंदर, शांत आणि शोषित स्वभावाची स्त्री. तिचं लग्न असीमसोबत होऊन 4 वर्षे झाली होती. असीम एका मोठ्या कंपनीत सेल्फ मॅनेजर म्हणून होता. कामाच्या बाबतीत प्रचंड धावपळ करताना, पण नात्याच्या बाबतीत अत्यंत निरस. असीमसाठी संसार म्हणजे फक्त एक खर्च भागवणे, भाडे देणे आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडणे. त्याच्या आयुष्यात प्रेम, संवाद आणि भावनांचा फारसा वाव उरला नव्हता. राधिका, मी या संपूर्ण आठवड्यात कंपनीच्या कामासाठी शहरामध्ये जातोय, काळजी घे. एवढं एक वाक्य बोलून सकाळी असीम घराच्या बाहेर पडला होता. त्याने जाताना राधिकाकडे प्रेमाने पाहिले सुद्धा नाही. राधिकाच्या मनात दररोज एकच प्रश्न, मी या घरात फक्त पत्नी म्हणून राहतोय की फक्त घराची निगा राखण्यासाठी एक स्त्री म्हणून? पती घरात असतानाही तिला एकटेपणाचा जाणवायचा, पण आज तो आठवड्यासाठी बाहेर गेला होता, त्यामुळे ते एकटेपण अधिक गडद झाले होते. दुपारी साधारण 2च्या सुमारास अचानक घराची बेल वाजली. राधिका स्वतःला सावरली. यावेळी कोण आले असावे असा विचार करत तिने दरवाजा उघडला. समोर त्यांच्या घराचा घरमालक विक्रम उभा होता. विक्रम दिसायला उंच, रुबाबदार आणि एक समंजस पुरुष होता. नमस्ते वहिनी, असीम आहे का घरात? या महिन्याचे भाडे आणि काही घराची देखभालीच्या कागदपत्रांच्या सह्या हव्या होत्या. विक्रमने चेहऱ्यावर हलके स्मित ठेवत विचारले. नमस्ते विक्रमजी, असीम आज सकाळी आठवड्याभरासाठी टूरवर गेला आहे. अरे हो का? मला असीमने सांगितले नाही, पण हरकत नाही. तुम्ही आत यायला सांगणार नाही का? बाहेर खूप उकाडा आहे, विक्रमने थेट आणि सहजपणे विचारले. राधिका थोडी संकोचली. नम्रतेने विक्रमला आत येण्यासाठी सांगितले. विक्रम आत आला आणि सोफ्यावर बसला. राधिका त्याच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेली, पण पाणी देऊन ती थोड्याच अंतरावर उभी राहिली. वहिनी, तुम्ही उभ्या का आहात? बसा ना, मी काय अनोळखी नाही, विक्रमने हळूवार आवाजात म्हणाले. विक्रम असीमपेक्षा अगदी वेगळा होता. असीम जेवढा शांत आणि आपल्यात विश्वास राहणारा, विक्रम तेवढाच बोलका आणि समोरच्याची काळजी घेणारा. त्याने पाणी प्यायले आणि राधिकाकडे पाहिले. तुम्ही एकट्याच आहात का घरात? असीम नेहमीच असा बाहेर असतो का? विक्रमने विचारले. हो, त्याचे काम तसे आहे. बहुतेक वेळा प्रवासातच असतो. राधिकाने एका छोट्या श्वास घेत उत्तर दिले. खरोखर असीम खूप नशीबवान आहे की त्याला तुमच्यासारखी समंजस बायको मिळाली. पण मला कधी कधी असीमचा राग येतो. एवढी सुंदर आणि काळजी घेणारी बायको घरात असताना तो नेहमी कामातच कसा व्यस्त राहू शकतो? विक्रमचा आवाज अचानक थोडा गंभीर आणि आपुलकी भरलेला झाला. विक्रमच्या एका शब्दाने राधिकाच्या संवेदनशील मनाला थेट स्पर्श केले. ज्या गोष्टीचा खंत तिला वर्षानुवर्षी होता, तीच गोष्ट एका दुसऱ्या पुरुषाने थेट बोलून दाखवली होती. राधिका काहीच बोलली नाही. ती फक्त शांत उभी राहिली. वहिनी, मला माहीत आहे तुम्हाला एकटं वाटतं. असीम तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, बरोबर? विक्रमजी, असं काही नाही. तुम्ही चहा घेता का? राधिकाने घाईघाईने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. किचनमध्ये चहा बनवत असताना राधिकाचे मन अस्वस्थ झाले होते. विक्रमचे ते बोलणे आणि त्याची आपुलकी यात एक वेगळेपणा दिसत होता. चहाचा कप घेऊन राधिका हॉलमध्ये आली. राधिकाने चहाचा कप टिपवावर ठेवला. थँक्यू राधिका. विक्रमने यावेळी वहिनी न म्हणता थेट तिचं नाव घेतले. तुम्ही चहा घ्या, मी आतल्या खोलीत जाते, राधिकाने नम्रपणे म्हटले. थांबा राधिका, मला तुमच्याशी बोलताना खूप छान वाटतं. तुम्ही स्वतःच्या भावना नका मारता. विक्रमने हळूच राधिकाचा हात हातात ठेवला. त्याचा स्पर्श अतिशय काळजीने भरला होता. राधिकाच्या मनात कित्येक वर्षापासून साचलेला बंध फुटला. असीमच्या नीरस वागण्यामुळे ती खचली होती आणि विक्रमच्या या प्रेमाने तिच्या एक नवा आधार निर्माण केला होता. विक्रमजी, हे चुकीचं आहे. तुम्ही आमचे घर मालक आहात. राधिकाचा आवाज थरथरत होता. नात्यामध्ये भावना आणि आदर महत्त्वाचा असतो राधिका, विक्रमने राधिकाला समजावले. त्या दुपारी राधिकाचे सगळे बांध फुटले. कित्येक वर्षांचे एकटेपण आणि प्रेमाची भूक. राधिकाने विक्रमचा तो भावनिक आधार स्वीकारला. त्या दुपारी 2 मनामध्ये
एक वेगळेच बांध निर्माण झाले. विक्रमने राधिकाला धीर दिला. राधिका, आज जे घडले त्याबद्दल मनात कोणतीही भीती ठेवू नकोस. मला तुझी खरोखर काळजी आहे. मी तुला कधी अडचणीत आणणार नाही. राधिकाने मान हलवली. तिच्या मनातील भीती आतून निघून गेली. तिला तिच्या आयुष्यात एक नवा आधार मिळाला होता. आठवड्यानंतर असीम घराबाहेर परत आला. तो नेहमीसारखा थकला भागलेला, शांत आणि फोनमध्ये व्यस्त होता. राधिका, जरा चहा बनव, असीमने न पाहता सांगितले. राधिका किचनमध्ये गेली. तिच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा उदासपणा नव्हता, तर एक वेगळाच आत्मविश्वास होता. चहा घेऊन ती बाहेर आली. त्यावेळी घरची बेल वाजली. समोर विक्रम उभा होता. अरे विक्रम, ये ना आत, असीमने स्वागत केले. हो असीम, कागदपत्रावर सही हवी होती, विक्रम आत येत म्हणाला. असीमने सही केली आणि विचारले, अरे विक्रम, राधिकाला काही अडचण तर आली नाही ना? विक्रमने अगदी सहजतेने राधिकाकडे पाहिले. नाही असीम, कोणतीही अडचण आली नाही. राधिकाजींनी घर खूप व्यवस्थित सांभाळलं. त्या खूप समंजस आहेत. असीमने नेहमीप्रमाणे मान हलवली आणि तो पुन्हा कामात गढून गेला. त्याला त्याच्या पत्नीच्या आयुष्यात काय मोठा बदल झाला आहे याची साधी कल्पना आली नाही. विक्रमने जाता जाता राधिकाकडे पाहिले. ज्या नजरेत एक गुप्त करार आणि प्रेम दडले होते. राधिकानेही हलके हसून प्रतिसाद दिला. कथा कशी वाटली ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.